पुण्याच्या खेड तालुक्यातील खेड तहसीलदाराच्या मनमानी कारभाराविरोधात खरंतर काम करण्यासमोर हे हलगीनाथ आंदोलन आहे ते सगळे सुरू झालेलं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहू शकतो कशा प्रकारे सध्या जे हलगीनाथ आंदोलन आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। जे पीडित शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। तहसीलदाराचा कुठेतरी मनमानी कारभार सुरू आहे आणि या अनुषंगाने या परिसरामध्ये जे काम कार्यालय आहे त्या काम कार्यालयासमोर जे हलगीनाथ आंदोलन आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते। व्यापारी संघटना असेल किंवा या ठिकाणी पीडित शेतकरी असेल ते शेतकरी या ठिकाणी कुठेतरी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा की खरं तर आज तुम्ही आंदोलन करताय, हलगीनाथ आंदोलन करताय, काय नक्कीची भूमिका आहे? याची भूमिका अशी आहे, माननीय तहसीलदार साहेब यांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन आहे। जर प्रशासनाने आम्हाला लेखी नाही दिलं तर येणाऱ्या 9 तारखेला हा पॅन्थर पेट्रोलचं 5 लिटरचं कॅन घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालयात जाणार। नक्कीच जिल्हाधिकारी कार्यालयात नक्की काय प्रकरण आहे, कारण की तुम्ही आज तहसीलदारांच्या विरोधात या ठिकाणी हलगीनाथ आंदोलन करताय? गेले 6 महिने झाले सर, जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र आलेलं आहे तहसीलदारांना का सदानंद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये जो बोगस कागदपत्र दाखवून 101 दाखले मिळवले त्या कागदपत्रांची चौकशी करण्याचं एक पत्र आहे। आता सदानंद ग्रामीणनी बोगस कागदपत्र सादर करून 101 दाखले मिळवले आणि आमच्या जमिनी जप्त करण्याचा कारभार चालू केलाय। मग जप्त करायचा काल त्यांचं मी एक महिन्याला कॅन्सल झालं त्यांचं लेटर ताब्याचं, तर ती परत दुसरं काढतात तहसीलदार साहेब। आणि आमचं जे पत्र 6 महिने येऊन पडले त्यांच्यावर कारवाई करायचं साहेब, त्याच्यावर काहीच कारवाई नाही। मग हा आमच्या अन्यायच ना। आणि त्या पतसंस्थेचं मी चाचणी लेखा परीक्षण केलं सर, तर त्या चाचणी लेखा परीक्षणामध्ये 5,17,00,000 रुपये बेकायदेशीर निर्लेखन केलेलं आहे, बुडीत खात्यात जमा टाकलेले आहे। आता त्याच्यावर कारवाई करायचं तर ते AR साहेब म्हणतात ते ऑडिटरचं काम आहे आणि ऑडिटर म्हणतो AR साहेबांचं काम आहे। मग आम्ही जायचं कुठं? तहसीलदार साहेबांकडे गेलो तर ते म्हणतात सहकार खात्याचं पत्र असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। पोलिसांना कंप्लेंट केली तर पोलीस बोलतात सहकार खात्याचं काम आहे। मग आम्ही जायचं कुणाकडे? हा आमचा प्रश्न आहे। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर कर्जत येथील सदानंद ग्रामीण बिगर पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या गैरकारभार या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। अनेक जणांवरती या ठिकाणी 101 प्रकरण दाखल केलेत आणि त्यांच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असल्याचा आरोप या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अतुल सर, सुनील दिवे, TVN मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।